आहे शीतल लड्डा आणि माझ्यासोबत आहे माझी मैत्रीण डॉक्टर रेणुका. छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला दिनानिमित्त झालेल्या ऊर्जा या प्रोग्राममध्ये त्या प्रमुख वक्त्या होत्या. त्यांनी सेक्स एज्युकेशनवरती इतकं काही बोलून गेल्या, गोपनीय गोष्टी, की असं वाटलं की ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे आणि म्हणूनच हा चर्चासत्र आहे. रेणुका, पॅरा इला ह्या कॉन्सेप्ट कसं सुचला? 2011 पासनं मी गायनेकोलॉजिस्ट, स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम करते आहे. या कालावधीत मी बऱ्याच डिलिव्हरीचे पेशंट्स बघितले, प्रेग्नन्सीचे पेशंट्स बघितले, इन्फर्टिलिटीचे पेशंट्स हाताळले, लॅप्रोस्कोपीचे पेशंट्स हाताळले. पण गेल्या काही वर्षात मला असे लक्षात आले की एवढा हेल्थ एज्युकेशनमध्ये किंवा हेल्थ फॅसिलिटीजमध्ये जरी प्रोग्रेस झाला आहे, तरीही बरेच महिलांचे असे त्रास आहेत ज्याच्याविषयी अजून बोलल्या जात नाही, ते दुर्लक्षित आहेत. म्हणून गेले 5-6 वर्ष मी या विषयाचा अभ्यास करत गेले. भारतात, परदेशात काही ट्रेनिंग्स केले आणि या प्रश्नांची उत्तरं शोधून काढण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच प्रश्नांच्या उत्तरांसोबत मला पॅरा एला फॉर हर, तुमची जवळची मैत्रीण, ही संकल्पना सुचली आणि 2022 पासनं हे क्लिनिक छत्रपती संभाजीनगरला आम्ही चालू केलं. क्या बात आहे. पॅरा इला हा शब्द ना मराठीत कधी ऐकण्यात आला, ना हिंदी, ना इंग्लिश. घेतला कोणत्या डिक्शनरीमधून, कुठून सुचला? खरं तर काय आहे ना, आपल्याकडे लोकांना साधं बोललेलं पटकन समजत नाही, त्याला काहीतरी नवलाई द्यावी लागते. आता मला काम करायचं होतं तिच्यासाठी, म्हणून मी पॅरा एला फॉर हर असं नाव दिलं. आता पॅरा एला म्हणजेच फॉर हर, म्हणजेच तिच्यासाठी, ही एक स्पॅनिश फ्रेज मला मी शोधून काढली. त्याचा अर्थ मला खूप आवडला आणि सोबत त्याच्यात ती जी नवलाई आहे, जी लोकांना अट्रॅक्ट करेल, ती पण मला वाटली. म्हणून मी पॅरा एला फॉर हर असं नाव क्लिनिकला दिलं. आता तिच्यासाठी याच्यामध्ये ती म्हणजे कोण, तर ती म्हणजे 10 वर्षापासूनची छोटी मुलगी ते 60-65 वर्षापर्यंतची आजी, कोणीही असू शकतं. स्त्रियांचं आरोग्य, त्यांच्या याविषयी आपण भरपूर चर्चा करतो, पण अजूनही स्त्रियांच्या आरोग्याबद्दल असे बरेच पैलू आहेत जे अबोल आहेत. ओके. त्यात म्हणजे एक स्त्रियांचे सेक्शुअल आरोग्य, त्यांचं सेक्शुअल हेल्थ, त्यांना होणारा रजोनिवृत्तीच्या दरम्यानचा मानसिक आणि शारीरिक त्रास, त्यांचं स्पिरिच्युअल वेलबिंग आणि इमोशनल वेलबिंग, त्यांना होणारे काही फिजिकल त्रास जे त्या बोलू नाही शकत, जसे की युरिनचे काही प्रॉब्लेम्स असतात की जड उचलल्यावर, खोकल्यावर, शिंका आल्यावर, किंवा योगा करताना, जिम करताना, किंवा आपला काही अशी फिजिकल ॲक्टिव्हिटी जसं की डान्स करणे, जी तिला खूप आवडत असते, पण ती आता तिला करायला खूप एम्बॅरेसिंग वाटत असतं, कारण तिला युरिन लीकचा त्रास व्हायला लागला असतो. थोडंही वजन उचललं किंवा शिंकलं, खोकल्यावर युरिनचे काही थेंब गळून पडतात, ज्याला आपण स्ट्रेस युरिनरी इन्कॉन्टिनन्स असं म्हणतो. हा त्रास, किंवा वारंवार लघवी येणे, किंवा आपल्याला बाथरूमपर्यंत जाईपर्यंत लघवी धरवेल का, युरिनला आपल्याला कंट्रोल करता येईल का, याची भीती असणे, आणि म्हणून अर्जन्सी ऑफ युरिन ज्याला म्हणतात, युरिनरी अर्जन्सी, असा त्रास होणे, किंवा रिपीटेड होणारे लघवीचे इन्फेक्शन्स, ज्याला आपण रिकरंट UTI म्हणतो, हे सगळे त्रास. अजून या फिजिकल त्रासांमध्ये तिचे त्रास असू शकतात, जसं की वारंवार होणारा योनिमार्गाचा संसर्ग, त्याचे भरपूर कारणं असू शकतात. योनिमार्गाला कोरड पडणे, तिथे ढिलेपणा जाणवणे, म्हणजे संबंध आल्यावरती योनिमार्ग खूप मोकळा झाला आहे असं जाणवणे, त्याच्यामुळे तिथले सेन्सेशन कमी होणं आणि दोन्ही पार्टनर्सला त्याच्यामुळे डिस्टर्बन्सेस वाटणं. यासोबत योनिमार्गाला अतिशय कोरड पडते, कधीकधी खूप असह्य खाज सुटते. या सगळ्या हे सगळे फिजिकल त्रास जे तिला बोलायला संकोच वाटू शकतो, पण आपण ते समजून घेऊन त्याची ट्रीटमेंट आहे असे तिला सांगितले पाहिजे या सगळ्या त्रासांबद्दल. तर या सगळ्या याला तिच्या बायोलॉजिकल वेलबिंग म्हणजे तिच्या तब्येतीची काळजी तर आपण घेतोच आहोत, पण यासोबत WHO हेल्थच्या डेफिनेशनच्या हिशोबाने वेन यू आर मेंटली, फिजिकली, स्पिरिच्युअली अँड सेक्शुअली वेल, देन इट गिव्ज अ कम्प्लीटनेस टू युअर वेलबिंग. म्हणून तिच्या संपूर्ण वेलबिंगसाठी असे टॉपिक्स जे नॉर्मली ॲड्रेस होत नाहीत,
त्याच्यासाठी म्हणून ही संकल्पना शोधून काढली आणि हे व्हेंचर चालू केलं. खूपच सुंदर संकल्पना आहे ही. आणि दर्शक हो, तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या. आणि आम्हाला सोशल मीडियावरती फॉलो करायला नक्कीच विसरू नका. नमस्ते.